नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण अर्थशास्त्र पेपर नंबर 2 मधील जे पहिलं प्रकरण आहे भारतीय शेती, त्यामधला बी हा जो घटक आहे तो घटक आपण पाहायला सुरुवात केलेली होती। त्यामध्ये आपण भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याची कोणकोणती कारणं आहेत हा भाग आपण पाहत होतो। त्यामधल्या काही कारणांचा कालच्या लेक्चरला आपण अभ्यास केलेला होता। भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याची जी वेगवेगळी कारणं आहेत त्या कारणांपैकी आपण जवळजवळ 7 ते 8 कारणं कालच्या लेक्चरला पाहिलेली होती आणि राहिलेली जी काही कारणं आहेत ती आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत। सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर भारतीय शेतीची उत्पादकता ही प्रगत देशांच्या तुलनेने कोणत्याही पद्धतीने मोजली तरी ती खूपच कमी असलेली दिसून येते। आणि मग ही शेतीची उत्पादकता कमी का आहे तर त्यासाठी कोणतंही एकच कारण कारणीभूत नाही, तर त्यासाठी असंख्य कारणं कारणीभूत आहेत। त्यातली काही कारणं आपण पाहिलेली होती आणि आजच्या लेक्चरला आपण उर्वरित जी काही राहिलेली कारणं आहेत ती कारणं आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपण 9वं कारण पाहतोय किंवा पुढचं कारण पाहतोय, तो म्हणजे शेतकऱ्यांचे अज्ञान। भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्यापाठीमागे हे एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातं की भारतीय शेतकऱ्यांचे अज्ञान असलेले दिसून येते। कारण मुळातच भारतीय शेतकरी हा निरक्षर, अडाणी किंवा अज्ञानी मानला जातो आणि त्यामुळे किंवा अज्ञानामुळे असेल, म्हणजे तो साक्षर असला तरी काही वेळेला काही बाबतीमध्ये तो अज्ञानी पण असू शकतो। अज्ञान या शब्दाचा अर्थ फक्त निरक्षरता नव्हे किंवा फक्त अडाणीपणा नव्हे, तर त्याला बऱ्याच गोष्टी काही वेळेला माहीत असू शकत नाहीत असाही त्याचा अर्थ घेतला जातो। तर शेतकऱ्याच्या अज्ञान म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेला काय होतं की संकरित बियाणं वापरली पाहिजेत किंवा आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, ह्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष होतं। माहितीच्या अभावामुळे किंवा कोणती पिकं घेतली तर आपल्याला अधिक फायदा होतो किंवा कोणती पिकं घेतली तर आपल्याला उत्पादन वाढवता येऊ शकतं याची शास्त्रोक्त माहिती नसल्यामुळे सुद्धा काही वेळा त्याचे परिणाम शेती उत्पादनावरती होत असतात। बऱ्याच वेळेला असं होतं की शेतीची जी काही झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी आपण बघतो की शेतीला रासायनिक खतांचा आपण पुरवठा करतो किंवा खतं टाकली जातात शेतीमध्ये, किंवा शेतीला आपण पाणी पुरवठा करतो, पाणी देण्याचा प्रयत्न करतो। पण आपण जे काही शेतीला देत आहोत ते आपण शास्त्रीय पद्धतीने देतो का याचा विचार गांभीर्यानं करणं आवश्यक आहे। साधं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की शेतीला आपण जे काही खतं देतो, ज्या काही खतांच्या मात्रा देतो किंवा जे आपण काही रासायनिक खतांच्या मात्रा देतो, त्या मात्रा देत असताना आपण त्या मात्रा अभ्यास करून देतो का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर नाही, म्हणजे शेतीला रासायनिक खतं देत असताना प्रामुख्याने माती परीक्षण करून शेतीला खतांचा पुरवठा करणं आवश्यक आहे। कारण शेतीमधले कोणते घटक कमी झालेले आहेत, कोणत्या घटकांची शेतीला आवश्यकता आहे, त्यासाठी शेतीमध्ये माती परीक्षण होणं, आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या मातीचं परीक्षण होणं खूप गरजेचं आहे। कारण जे घटक कमी झालेले आहेत ते घटक भरून काढण्यासाठी त्याला लागणारी जी खतं आहेत तीच खतं देणं आवश्यक असते किंवा किंवा खताचा डोस किती दिला पाहिजे ते सुद्धा माती परीक्षणाच्या वरून आपल्याला समजू शकतं। परंतु आपण ह्या पद्धतीचा शक्यतो वापर करत नाही, म्हणजे माती परीक्षण करून आपण कोणती खतं दिली पाहिजेत, किती डोस दिला पाहिजे ह्याचा आपण सारासार विचार करत नाही। तर बऱ्याच वेळेला आपल्या असं लक्षामध्ये येतं की आपण शेतीला जी खतं देतो ती आपण आपल्या मर्जीनुसार, आपल्या इच्छेनुसार किंवा शेजाऱ्याने दिलेत म्हणून आपण ती खतं देतो आणि आपण असा कोणताही विचार न करता शेतीला भराभर खतं देण्याचा प्रयत्न करतो। मग किती गरज आहे, त्या डोसची, त्या खताची गरज आहे का नाही याचा विचार केला जात नाही। तर इथं बऱ्याच वेळेला गणित चुकण्याची शक्यता असते आणि त्याचे दूरगामी परिणाम म्हणजे शेतीला गरजेपेक्षा जास्त खतं आणि आवश्यकता नसलेली जर खतं आपण शेतीला दिली तर त्याचे परिणाम उत्पादनावरतीही होतात। म्हणजे किती खतं टाकली तर मग उत्पादन वाढत नाही अशाही आपल्या काही वेळा तक्रारी निर्माण होतात, किंवा मग अशा अतिरिक्त खतांचा जर डोस आपण शेतीला दिला तर त्यामुळे जमिनीमध्ये मीठ फुटणे किंवा जमिनी क्षारपड होणे किंवा जमिनी खराब होणे हे दुष्परिणाम आपल्याला निर्माण झालेले
पाहायला मिळतात. तर त्यामुळे शेतकऱ्याचे हे एक प्रकारचं अज्ञान आहे, माहितीचा अभाव आहे आणि त्यामुळे देखील शेतीची उत्पादकता कमी असलेली दिसून येते. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे विक्री व्यवस्थेतील दोष. भारतीय शेतकरी शेती पिकवतो, उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो, ही जरी गोष्ट खरी असली तरी विक्री व्यवस्थेमध्ये असंख्य प्रकारचे दोष आहेत. म्हणजे शेतकऱ्याने पिकवलेला जो शेतमाल आहे त्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेमध्ये अनेक दोष असलेले दिसून येतात. पहिला महत्त्वाचा दोष आहे तो म्हणजे शेतकऱ्याकडून जो माल पिकवला जातो त्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला नाही. म्हणजे आपल्या मालाची किंमत शेतकरी ठरवू शकत नाही, हे त्याचं दुर्दैव आहे. कारण शेतकऱ्याच्या शेतमालाची किंमत शेतकरी ठरवत नाही तर कोण ठरवतो? व्यापारी ठरवतो. कोण ठरवतो? तर ग्राहक ठरवतो. म्हणजे बघा, बाजारामध्ये वगैरे आपण गेलो तर आपण विचारतो किती किंमत आहे वगैरे, आणि मग त्याच्यामध्ये आपण घासाघीस करायला सुरुवात करतो. म्हणजे 40 रुपये किलोनं दर सांगितलं तर आपण काय म्हणतो? 30 देणार का? 35 रुपयानं देणार का? आणि नाईलाजानं तो शेतकरी तयार होतो, कारण घरी माल घेऊन जाण्यापेक्षा 30 रुपयानं कासेना विकलेला बरा. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यानं ठरवलेला दर 40 रुपये आहे आणि आपण ठरवलेला दर 30 रुपये आहे आणि शेतमालाची विक्री त्याला 30 रुपयानं करावी लागते. म्हणजे ह्याचा अर्थ काय की त्याच्या शेतमालाचा दर त्यानं ठरवलेला नाही तर आपण ठरवतो. एक ग्राहक म्हणून आपण ठरवतो. तसंच व्यापारी म्हणून व्यापारी पण ठरवत असतो की शेतकऱ्याचा माल किती किमतीला खरेदी करायचा हे शेतकरी न ठरवता व्यापारी ठरवत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे हा एक विक्री व्यवस्थेमधला दोष आहे. आणि जर आपल्या मालाला योग्य किंमत मिळाली नाही, मनासारखी जर किंमत मिळाली नाही तर शेतकरी निराश होतो आणि त्यामुळे त्याला जास्त उत्पादन घेण्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा त्याला मिळू शकत नाही. म्हणजे जादा उत्पादनाची प्रेरणा कधी मिळू शकते? जर शेतकऱ्याच्या शेतमालाला रास्त किंमत मिळाली, योग्य किंमत मिळाली, जर त्याला चांगलं उत्पन्न मिळालं तरच त्याला जादा उत्पादनाची प्रेरणा निर्माण होते. परंतु असे विक्री व्यवस्थेमध्ये दोष असल्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्याचा उत्पादन खर्चसुद्धा भरून निघू शकत नाही. असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि पेपरला वगैरे आपण वाचतो की एखाद्या भाजीचा किंवा एखाद्या शेतमालाचा दर एवढा पडतो की शेतकऱ्याला नाईलाजानं तो माल, टोमॅटो असेल किंवा काही भाजीपाला असेल तर तो रस्त्यावरती फेकून त्यानं दिलेला आहे किंवा त्यानं ते सरळ नांगरून जमिनीमध्ये गाडलेलं आहे असंही आपल्याला पाहायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं. त्याचबरोबर हे जे व्यापारी लोक आहेत ते व्यापारी लोक शेतकऱ्याच्या अडाणीपणाचा फायदा घेतात, अज्ञानीपणाचा फायदा घेतात आणि शेतकऱ्याची शेतमालाच्या वजन मापामध्ये फसवणूक केली जाते. म्हणजे काटा मारणे हा जो शब्द वापरला जातो तो कशासाठी वापरला जातो? तर वजन मापामध्ये शेतकऱ्याची फसवणूक केली जाते, हा एक भाग आहे. त्यानंतर मालाची चाचपणी करण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतमाल त्यानं जो विक्रीसाठी नेलेला आहे म्हणजे फक्त सॅम्पल पाहण्यासाठी किंवा माल कसा आहे हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याकडून तो माल काढून घेतला जातो. आणि अशा पद्धतीनं म्हणजे असे 10 व्यापारी जर माल बघून जात असतील तर 10 व्यापाऱ्यांनी मुठमुठभर जरी धान्य नेलं तर तेवढं शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं. तर असे दोष आहेत. आणि मग शेतकऱ्यानं हंगाम संपला की शेतकरी लगेच आपला माल विक्रीसाठी बाजारामध्ये नेत असतो, परंतु त्या मालाला योग्य किंमत मिळत नाही. कारण त्यावेळी म्हणजे हंगामानंतर किंवा सुगी संपल्यानंतर बाजारामध्ये शेतमालाची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झालेली असते, मोठ्या प्रमाणामध्ये पुरवठा झालेला असतो आणि आवक वाढली की शेतमालाच्या किमती घसरतात किंवा कोणत्याही मालाच्या किमती घसरतात. पण शेतकरी शेतमालाला योग्य किंमत मिळेपर्यंत तो शेतमाल साठवून ठेवू शकत नाही, कारण साठवणुकीच्या सोयींचा अभाव असतो. तो शेतमाल तो घरामध्ये साठवून ठेवू शकत नाही किंवा गोडाऊनमध्ये तो साठवून ठेवू शकत नाही. तर ही त्याची त्याच्या पुढे निर्माण होणाऱ्या ह्या अडचणी असतात आणि त्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना जादा उत्पादनाची प्रेरणा मिळू शकत नाही आणि म्हणून हे एक शेतीची उत्पादकता कमी असण्याचं महत्त्वाचं कारण सांगितले जाते. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे व्यावसायिक किंवा व्यापारी दृष्टिकोनाचा अभाव. आत्ता आपण जी कारणं पाहिली की शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही,
त्याला जादा उत्पादनाची प्रेरणा मिळू शकत नाही आणि म्हणून शेतकरी शेतीकडे व्यापारी दृष्टिकोनातून न पाहता, म्हणजे शेती हा एक फायदेशीर व्यवसाय आहे असा दृष्टिकोन न ठेवता शेतकरी फक्त पोटापुरते धान्य पिकवण्याचा प्रयत्न करतो आणि किंवा गरजेपुरतंच धान्य पिकवण्याचा तो प्रयत्न करतो, परंतु बाजारपेठेसाठी उत्पादन घेण्याचा प्रयत्न तो करू शकत नाही आणि म्हणून शेतीची उत्पादकता कमी असलेली दिसून येते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक संकटे. आपण पाहतो की भारतीय शेती ही जास्तीत जास्त निसर्गावरती किंवा निसर्गाच्या लहरीवरती अवलंबून आहे. शेतीवरती अनेक प्रकारची नैसर्गिक संकटे किंवा नैसर्गिक आपत्ती येत असतात आणि त्याचे दूरगामी परिणाम हे शेती उत्पादनावरती होत असतात. आता ही कोणकोणती संकटे निर्माण होऊ शकतात, तर एक म्हणजे अति पाऊस जर झाला तर अति पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे महापुरासारखे संकट येऊ शकतात आणि पिकं पाण्याखाली जातात आणि ती खराब होतात. त्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होते. जसं अति पावसामुळे नुकसान होतं त्याच पद्धतीने कमी पावसामुळे सुद्धा शेतीचे नुकसान होते. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की पेरणीच्या वेळेला पाऊस असतो, पेरून झालं, पिकं उगवायला सुरुवात झाली की पाऊस दडी मारून बसतो, त्यामुळे पिकं येऊ शकत नाहीत किंवा घेतलेलं पीक शेतकऱ्याच्या हातामध्ये पडू शकत नाही. त्यानंतर तण हा पिकांचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो, ते सुद्धा एक संकट आहे, तर हा एक भाग आहे. त्यानंतर वातावरणामध्ये होणारे बदल किंवा हवामानामध्ये होणारे बदल, ढगाळ हवामान झालं की वेगवेगळ्या प्रकारची रोगराई पिकांवरती येत असते, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक पिकांवरती येत असतात आणि त्यामुळे पिकांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याऐवजी घटच होत असते. वेगवेगळ्या प्रकारची रोगराई किंवा वेगवेगळ्या प्रकारची जर कीड पिकांवरती आली तर ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्यामुळे नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर भूकंप आहे. काही भागामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप निर्माण होत असेल तर त्याचेही दूरगामी परिणाम होत असतात. त्यानंतर मोकाट जनावर आहेत, पशुपक्षी आहेत, त्यांच्याकडून पिकांना सातत्याने प्रादुर्भाव निर्माण होत असतो. अशी वेगवेगळ्या प्रकारची जी काही नैसर्गिक संकट आहेत त्या नैसर्गिक संकटामुळे किंवा कडाक्याची थंडी, अतिउष्णता, उन्हामुळे पिकं करपू शकतात किंवा अति कडाक्याच्या थंडीमुळे सुद्धा पिकांचं नुकसान होऊ शकतं. म्हणजे अति पाऊस, अति कडाक्याची थंडी किंवा अति उष्णता ह्या कुठल्याही गोष्टी पिकांना सहन होत नाहीत आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा दिसून येते. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे जमिनीची धूप. आज जर आपण एकंदरीत चित्र पाहिलं तर जंगलतोड सगळीकडं किंवा वृक्षतोड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. जंगलतोड झाल्यामुळे किंवा वृक्षतोड झाल्यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेली दिसून येते. म्हणजे जमिनीची धूप थांबवण्याचं काम ही झाडं करत असतात, परंतु आज आपल्याकडं झाडांची संख्या, झाडांचे प्रमाण कमी कमी व्हायला लागलेले आहे आणि त्यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेली दिसून येते आणि त्याचेही दूरगामी परिणाम हे शेतीच्या उत्पादनावरती होत असतात. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे निराशाजनक वातावरण. निराशाजनक वातावरण म्हणजेच उत्पादनाची प्रेरणा शेतकऱ्यांना मिळू शकत नाही. जादा उत्पादनाची जी प्रेरणा शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणं आवश्यक आहे, ती जादा उत्पादनाची प्रेरणा शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकत नाही आणि एक प्रकारचं निराशाजनक वातावरण शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार होत असते. निराशाजनक वातावरणामध्ये शेतकरी आधुनिक पद्धतीने, आधुनिक यंत्राच्या साहाय्याने, आधुनिक तंत्राच्या साहाय्याने शेती करू शकत नाही. निराशाजनक वातावरणामुळे तो असा विचार करतो की कितीही कष्ट केले तरी आपल्याला फायदा होणार नाही किंवा आपल्याला फायदा होत नाही. ही एक प्रकारची मानसिकता त्या शेतकऱ्याने करून घेतलेली असते आणि त्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम म्हणजे आपण आधुनिक पद्धतीने शेती करावी आणि जास्तीत जास्त उत्पादन घेऊन जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करावा, ही जी त्याची प्रेरणा आहे ती प्रेरणाच नष्ट झाली तर उत्पादनावरती प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे देखील भारतीय शेतीची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे पावसाचा लहरीपणा.
पावसाचा जो लहरीपणा आहे, आपण पाहिलं की कालच्या लेक्चर की भारतीय शेती आज ही जवळजवळ 64% शेतजमीन ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे किंवा पावसावरती अवलंबून आहे. म्हणजे भारतात आजही 100% जमीन ही जलसिंचनाखाली आलेली नाही, तर ती पावसावरती किंवा पावसाच्या लहरीपणावरती अवलंबून आहे. आता पावसाचा लहरीपणा म्हणजेच काय की पाऊस वेळेवरती येत नाही, हा पावसाचा लहरीपणा आहे. किंवा पाऊस पडला तर सगळीकडं किंवा सर्वत्र सारखाच पडेल असं नाही. काही ठिकाणी तो अति कमी पडतो, तर काही ठिकाणी तो अति जास्त पडतो. अति पावसामुळे ओला दुष्काळ आणि कमी पावसामुळे कोरडा दुष्काळ असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर अति पावसामुळे काही ठिकाणी महापुराची परिस्थिती निर्माण होते, पिकं वाया जातात. तर काही ठिकाणी एवढा कमी पाऊस पडतो की तिथं कोरडा दुष्काळ निर्माण होतो. म्हणजे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे त्या भागामध्ये पिकंच घेता येत नाहीत. तर हा पावसाचा एक प्रकारे लहरीपणा आहे आणि तो वेळेवरती येत नाही. म्हणजे पेरणीच्या वेळेला पाऊसच काही भागामध्ये असत नाही, त्यामुळे पेरण्याच होऊ शकत नाही. झाल्या पेरण्या तर त्या उशिरा होतात आणि त्यामुळे पुन्हा पुढं त्या पावसामध्ये पिकं सापडतात. म्हणजे एकदा आपण शेतामध्ये पिकवलेलं जे धान्य आहे किंवा जो शेतमाल आहे तो शेतकऱ्याच्या हातात पडेल की नाही याची शेतकऱ्याला 100% खात्री देता येत नाही. म्हणजे शेतामध्ये पेरलेलं धान्य हे घरापर्यंत येईल का नाही, आणि ते घरात येईपर्यंत अनेक संकटांचा सामना हा शेतकऱ्याला करावा लागतो. आणि त्यामुळे पावसाच्या लहरीपणामुळे एकंदरीतच भारतीय शेतीचे स्वरूप हे हंगामी असलेले दिसून येते. बारमाही शेती पिकवली जात नाही आणि त्यामुळे एकंदरीतच शेती उत्पादन हे कमी असलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे शेती संशोधनाकडे दुर्लक्ष. भारतात जर तुलनेने आपण विचार केला तर पाश्चात्य देशांच्या तुलनेने भारतीय शेतीमध्ये जे संशोधन होत आहे ते तुलनेनं जर विचार केला, म्हणजे आपल्या भारतात पूर्वीच्या तुलनेने जर विचार केला तर शेती संशोधनामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात जेवढं शेती संशोधन होत होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आज आपलं शेती संशोधन वाढलेलं आहे. ही एक बाजू आहे. पण दुसरी बाजू जर विचारात घेतली तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की प्रगत देशांच्या तुलनेने जर विचार केला तर प्रगत देशांच्या तुलनेनं मात्र भारतामध्ये केलं जाणारं जे शेती संशोधन आहे ते थोडंसं कमी असल्याचं आपल्याला दिसून येईल. शेती संशोधनामुळे नवनवीन प्रकारची बियाणं शोधून काढली जातात. शेती संशोधनामुळे शेतमाल साठवणुकीच्या नवनवीन सोयी निर्माण करता येऊ शकतात. म्हणजे ह्या अनुषंगाने सुद्धा शेती संशोधन होऊ शकतं. शेती संशोधन याचा अर्थ फक्त नवीन बियाणं शोधणं असा त्याचा अर्थ होत नाही, तर शेती संशोधनामध्ये नवीन किंवा संकरित बियाणांचा शोध घेणे, नवनवीन वाण तयार करणे एवढाच अर्थ अभिप्रेत नाही, तर त्याचबरोबर नवीन यंत्राचा शोध लावणे, नवीन तंत्राचा शोध लावणे, नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, शास्त्रोक्त पद्धतीनं माल साठवणुकीच्या सोयी निर्माण करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या रोगराईला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशकं तयार करणे, हे सगळं शेती संशोधनामध्ये घडून येत असते आणि हे सगळं होणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं जे काही थोडंफार शेती संशोधन होत आहे किंवा झालेलं आहे ते थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेलच असं नाही, तर ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की जे काही शेती संशोधन केलं जातं ते त्या शेती संशोधनातून प्राप्त होणारी जी माहिती आहे ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचायची असेल तर ती मातृभाषेतून शेतकऱ्याला मिळणं आवश्यक आहे. म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी असेल तर ही माहिती त्याला मराठीमधून मिळाली पाहिजे. गुजरातमधल्या शेतकऱ्याला ही माहिती त्याला गुजराती भाषेतून मिळाली पाहिजे. कर्नाटकमधल्या शेतकऱ्याला ही माहिती त्याला कन्नड भाषेतून मिळाली पाहिजे. किंवा यूपीकडचा शेतकरी असेल तर ही माहिती त्याला हिंदीतून मिळणं गरजेचं आहे. म्हणजे स्थानिक भाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. शिवाय शेतकरी अडाणी किंवा निरक्षर असेल तर ही माहिती त्याला वाचता येत नाही, त्यामुळे पुन्हा ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचू शकत नाही. त्यासाठी जी वेगवेगळी प्रसार माध्यम आहेत, उदाहरणार्थ रेडिओ आहे किंवा TV आहे किंवा आज आपण मोबाईल सर्रासपणे वापरतो, तर अशा आधुनिक
ही जी साधनं आहेत त्या साधनांद्वारे ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. म्हणजे प्रयोगशाळेतून थेट बांधापर्यंत असा एक शब्दप्रयोग वापरला जातो, तर थेट बांधापर्यंत ही माहिती शेतकऱ्याला पोहोचणं आवश्यक आहे. म्हणजे त्याला नवनवीन प्रकारची माहिती प्राप्त होऊ शकते आणि या पद्धतीनं तो या नवीन संशोधनाचा उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून अधिक फायदा करून घेऊ शकतो. पण बऱ्याच वेळा असं दिसून येतं की शेती संशोधनातून प्राप्त होणारी माहिती ही अनेकदा इंग्रजी भाषेमधून प्रकाशित केली जाते किंवा प्रसारित होत असते, तर ती स्थानिक भाषेतून प्रसारित होणं आवश्यक आहे. तर या पद्धतीनं शेती संशोधन वाढणं गरजेचं आहे. शेती संशोधनातून फक्त नवनवीन बियाणं न शोधता अगदी माल साठवणुकीच्या आधुनिक पद्धती कोणत्या आहेत तिथपर्यंत ही माहिती शेतकऱ्यांना पोहोचणं आवश्यक आहे. तरच शेती उत्पादनामध्ये वाढ घडून येण्यासाठी मदत होऊ शकते. तर अशा पद्धतीनं आज आपण भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याची जी काही वेगवेगळी कारणे आहेत ती कारणं आपण अभ्यासलेली आहेत. कालच्या लेक्चरला जवळपास 8 कारणे आणि आजच्या लेक्चरला जवळपास 8 कारणे अशा जवळजवळ 16 कारणांचा किंवा 16 मुद्द्यांचा अभ्यास आपण केलेला आहे किंवा पाहिलेला आहे. आणि नेहमीच्या सूचनेप्रमाणे हे मुद्दे जेव्हा तुमच्या पुढं PPTच्या माध्यमातून दिसत आहेत तेव्हा ते फक्त ऐकायचे नाहीत, फक्त पाहायचे नाहीत, तर ते वहीमध्ये सुद्धा तुम्ही ते लिहून घ्यायचे आहेत. कारण ह्या पॉईंटमधून सुद्धा आपलं ऑब्जेक्टिव्ह तयार होत असतं आणि त्या ऑब्जेक्टिव्हचा उपयोग तुम्हाला परीक्षेसाठी होणार आहे किंवा होत असतो. आणि त्यामुळे हे जे काही सगळे पॉईंट तुम्हाला दिले जात आहेत ते पॉईंट तुम्ही लिहून घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि पुढच्या लेक्चरला आपण ह्या पुढचा जो भाग आहे तो आपण घेणार आहोत. धन्यवाद.